नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत लेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत लेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात।
आता आगामी कप बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कप बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कप बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कप बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कप बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कप बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कप बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कप बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कप बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे
चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी
1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत लेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत लेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत लेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा
आता कप बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कप बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कप बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कप बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कप बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कप बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कप बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कप बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कप बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते।
उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात. आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते. तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे. वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात. आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते. तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे. वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे.
त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही।
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवे नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवे नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवे नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून
पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या
कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्पक चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने
काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिखलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिखलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे।
वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात. आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते. तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे. वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात. आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुने आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते. तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे. वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल, ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते.
तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटातून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या दोघांचे नवीन जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे। त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतचा कब बशी हा नवा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात। आता आगामी कब बशी या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे। अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उघडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। कब बशी या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांचे असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचे चित्रपट सृष्टीशी असलेले नाते जुने आहे। त्यांचे वडील सदानंद जोशी 1996 साली प्रदर्शित झालेला पुत्रवती या चित्रपटाची कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशी सर्व बाजूने काम केले होते। तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता। त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचे कलात्मक वारसा आता कब बशी या चित्रपटातून ते पुढे आणत आहे। वैभव चिचलकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल असे अनेक गाजलेले मालिका तसे पुष्पक विमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले होते। उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव याचे नाव घेतले जाते। तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरने